सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या चर्चा या खोट्या आहेत, तथ्यहीन आहेत। सर्व चर्चा खोट्या असल्याची पार्थ पवार यांनी माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा यातून प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय, असंही पार्थ पवार म्हणाले। प्रशांत किशोर यांनी तटकरेंना हटवण्याचा सल्ला दिल्याची चर्चा होती। त्यानंतर आता पार्थ पवारांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ सध्या संपर्कात आहेत। प्राजक्ता, आता एकीकडे सातत्याने चर्चा येत होत्या, प्रशांत किशोर यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा झाली, त्यात तटकरेंना हटवण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा होती, मात्र पार्थ पवारांनी या चर्चा फेटाळल्या। तन्मय, निश्चितपणे काल जी आहे ती प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर जे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संपूर्ण जे काम आहे ते कदाचित डिझाईन बॉक्स या प्रशांत किशोर यांच्या कंपनीला देण्याची संदर्भात जी चर्चा होती। आणि त्यानंतर आज सकाळपासून अशी चर्चा होती की प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना एक सल्ला दिलेला आहे, तो म्हणजे सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासंदर्भातला सल्ला। गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांच्याबद्दल अनेक विविध बातम्या ज्या आहेत त्या येत आहेत, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत पार्थ पवार यांनी या संपूर्ण ज्या बातम्या आहेत या फेटाळून लावलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की या खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जातात किंवा ही चर्चा जी आहे ही कुठेही अशी झालेली नाही आहे। सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यासंदर्भातला कोणताही सल्ला जो आहे तो प्रशांत किशोर यांनी दिलेला नाही आहे। त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्याकडे जे स्ट्रॅटेजीचं काम आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे देणार आहे, अशा संदर्भात सुद्धा जी चर्चा होती ती सुद्धा पार्थ पवार यांनी फेटाळून लावलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, पार्थ पवार यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आता पुढच्या आठवड्यामध्ये डिलिमिटेशन जे बिल आहे, महिला आरक्षणाच्या संदर्भातलं बिल जे आहे ते संसदेमध्ये येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती NDA मधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीबद्दल अंतर्गत वादासंदर्भातल्या या ज्या वारंवार माहिती येते किंवा संभ्रम पसरवला जातोय तो थांबवला पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी NDTVशी बोलताना दिली होती। आणि या संदर्भात आता पुढे सुनील तटकरे सुद्धा या संदर्भात बोलणार आहेत, त्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत। ते पुढे काय बोलतात हे बघावं लागेल, कारण आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादाची जी चर्चा होती ती वारंवार समोर येते। प्रफुल्ल पटेल नाराज असतील, सुनील तटकरे नाराज असतील, त्यांच्या नाराजीच्या चर्चा असतील, त्याचबरोबर पार्थ पवार हे आता पक्षावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतात असं सुद्धा एक प्रकारे बोललं जात होतं, परंतु आता या संपूर्ण नाराजीच्या चर्चांना एक प्रकारे पार्थ पवार यांनी पूर्णविराम दिलाय। तन्मय, नक्कीच धन्यवाद प्राजक्ता, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या संदर्भातले काय अपडेट्स असतील तर घेत राहू। धन्यवाद।